पसार आहे. उद्या मलाही होईल. मी नाही 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 कोणाचं मला असं वाटतं की आजच लोकांना म्हणा का ते वैभव महाराजाचं पोरगं चाललं, पण ते कसं चाललं पाहिजे, चांगलंच चाललं पाहिजे. त्यासाठी त्याला मी ते म्हणत नाही की तुम्ही 2-2 हजार वर्गणी आणून द्या की प्रत्येकाला काय करायला पाहिजे. आपल्या घरात नातू आहे, मुलं आहे, हरिपाठ पाठवायचा, कीर्तन उभे करायचं. हा काय आम्ही द्यायची शाळेतून दाखली घडी काढून आणून येतं. पण आज ही काळाची गरज आहे. आज लहान लहान लेकरं 5वीतले अश्लील प्रकारचे गाणे ऐकू राहिले मोबाईलवर. त्याची पायी कापणच आहे. आज लोकांना भीती चिटके टीव्ही पाहिजे. मनमंदिरा कार्यक्रम चालू आहे जी टॉकीजवर. दररोज नवीन नवीन महाराज लोकांचे कीर्तन येऊ राहिले. महाराज लोक त्याच पद्धतीचे पिक्चरचे गाणे आणि त्यामध्ये दृष्टांत असं नाही फक्त संसाराची. इमोशनल ब्लॅकमेल करायचं, लोकांना भावुक करायचं. बायला मंडळ रडाय करता तत्परच असतं. 2-2 लिटर पाणी पिऊन येते घरून, इथं रडायचं. जे रडताय ते झोपून राहते. याला म्हणायचं कीर्तन. बाई काय चांगला होता महाराज, बहिणीचं सांगितलं, भावाचं सांगितलं, मायबापाचं सांगितलं. आणि मग या संतांना तुमच्या करता अंगावर कपडे नव्हते राहिले हो नामदेवरायाच्या. कपडे नव्हते, करदोडा नव्हता घालायला, तर सुंभ बांधला होता काथा नारळाचा. ते संत त्यांची ती परिस्थिती. तुकोबारायाला त्या बांबाजी स्वामीनं काट्याच्या काडीन मारलं. कोणाकरता करत होते त्यावेळेस अख्खा भारत देश त्या माणसाने एका क्षणात विकत घेतला. असं ते तुकाराम महाराज. सर्व संपत्ती लुटून दिली, ज्याची त्याला वापस करून दिली. आपल्या करता काय झाले होते. बाया म्हणजे म्हणत्या तुकाराम संत झाले, मायबापा देखंड. काही म्हणजाऊ नका. त्यांच्या नावाला लांछन लावा, तुम्हाला कोणा अधिकार दिला. आता एका जनार्दनी असं झालं की जस काही घरात शिक्काच करेल. एका जनार्दनी तो का म्हणे नवरा काय म्हणे माहित नाही, आणि तो का म्हणे कसं करता का. मी आता कालच्या एकादशीला भजन ऐकून आलो एका ठिकाणी. खोऱ्यातल्या महादेवाला एक दर्शनाला गेलो होतो मागच्या वर्षी. सरळ सरळ एका जनार्दनी त्या बाईच्या हाताचा माईक घेतला. म्हणलं बावली भजन कोणाचं आहे. मला काय माहित म्हणजे आमच्या शेजारच्या बाया म्हणलं बर तू तर काय त्यात पाय एवढे उडाले तेवढे हाती लागले. आपल्या थोडेच हाती लागले नाही. महाराजांच्या अभंग भरपूर आहे. बरं ते एकाच संताचं नाही. आता सावता महाराज असो, आणि त्याच्या सगळ्यात आता अलीकडे येऊन समजा जर धरलं तर भगवान बाबा असो. या लोकांच्या अभंगच पाठ नाही नाव आपल्यात. मग अभंगच पाठ नाही. सावता महाराज चरित्र चालू होतं, बोलता बोलता बोलून गेलो. अहो ते 10-12 बाय होते, त्या आपले संतच वाटून घेतले. सावता महाराज आमचे, भगवान बाबा त्याचे, जगणारे महाराज तुमचे, असं वाटूनच घेतलं लगे. म्हणलं आता एक काम करा, मी सावता महाराज चरित्र वाचून मग तुकडे करू नका. संत वाटण्याचा अधिकार आपल्याला नाही. आणि संत हा शब्द फार गंभीर आहे. संत हा शब्द फार गंभीर आहे. याला फार गंभीरतेने घेतलं गेलं पाहिजे. आणि त्यानंतर त्यांचा पंथ हा वारकरी पंथ. याच्यामध्ये कोणी या काय म्हणतात चोखा महाराज, शेवाय महाराज, खटनट यावे, सिद्ध होणे जावे, दौंडी पिटी भावे, चोखावे दौंडी पिटी भावे, परवा दिवशी जमा काल आहे. काला झाल्यानंतर साहजिकच महाप्रसाद असणार आहे. याची दौंडी द्यायचं काम नाही. काही काही सकाळपासून जेवत नाही. भंडाऱ्यातलं वरच चांगलं असतं आणि ते देवघराला वरदान आहे. इथं जेवण करून घरी घेऊन जाय.
बाकीचे जेवले उपाशी मिळेल काय अशी पद्धत. पण याची दौंडी पेटवल्या जात नाही. पण सोखोबर आहे मी दौंडी पेटवली. कोणी या शुद्ध होऊन जा. तस की देव घ्या फुका, देव घ्या फुका. गलीनं मार हिंडत बसला, 2-4 चक्रा झाल्या, संध्याकाळपर्यंत फिरला, कोणीच म्हणलं नाही की देव आम्हाला द्यावं. तसं की शिवाजी जन्माला यावा कुठं शेजाऱ्याच्या घरात. म्हणजे त्याचे भांडण लागले की आम्हाला कसं आहे तिथं बसून खुर्ची टाकून पप्पा खात खात त्याचे भांडणं पाहायला गेले पाहिजे. अशा पद्धतीचं हे राजकारण. आणि या संतांचा हा संप्रदाय पंथ म्हणजे वारकरी संप्रदाय. काय सांगितलं ज्ञानोबांनी की नाम संकीर्तन साधन पै सोपे. पापे कोणते जाणार हो जन्मांतरीचे. आता किती जन्म घेतले तुम्ही कांदा भाऊ तुम्हाला माहितीये का? माहितीये का आपल्याला? नाही. पण 84 लक्ष एवढी माणसाला काय काय पार करावं लागतं तेव्हा मानव जन्म भेटतो. या मानव जन्मात माणसाला 2-2 बायका करावं, बरोबर आहे का? लोकांसंग भांडणं करावं, जे नाही प्यायचं ते प्याव आणि जे नाही खायचं ते खाव. घरच्याला ताप, गावाला ताप. असं काही केलं म्हणजे माणसाचा पुतळा चौकात बांधला जातो, बरोबर आहे की? असं काही करायला पाहिजे. आणि हे सर्व सोडून संतांनी काय केलं? आपलं आयुष्य वेचलं कोणासाठी? आपल्यासाठी. आज संत आपल्याला पाहायला नाहीये पण त्यांचे विचार आहे. संत काय आहे? जिवंत आहे. कशामध्ये? या अभंगाच्या स्वरूपात. आणि या अभंग आपण गाऊन त्या संताचं काय करायला पाहिजे? स्मरण करायला पाहिजे. ज्ञानानंद बाबा किंवा ज्ञानानंद महाराज, गुरुवर्य ज्ञानानंद महाराज यांचं काय? हे 47 पुण्यस्मरण महाराजांचं काय पुण्यतिथी सोहळा आपण आधी साजरा करतो. प्रत्येक वर्षी आपण इथे येतो, वेगवेगळे कीर्तनकार असतात, कीर्तनकार येतात आणि आपण घरून ठेवलं का आज कीर्तनकार आहे, आम्ही आलो, तुम्ही आले, समजा आपण चिंतनाबद्दल माणसं, आपण नाही महाराजांना काहीतरी चिंतन करायला पाहिजे. बरं केलं त्याला चिंतन, महाराजांनी चिंतन केलं, चिंतन चालू. आपण काय घरी नेलं? चिंतन करणारा असला तर लोक बोर होत, हसवणारा असला तर आपले पोट भरत नाही, बरोबर आहे का? पण याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या नावानं, ज्यांच्यासाठी आपण इथे एकत्र आलो त्यांच्या नावानं आणि यांच्या प्रेरणेनं, त्यांच्याच प्रेरणा सगळ्या देवघरात सत्याला बाबाच असतं, पान हलत नाही. अशा त्यांच्यासाठी काहीतरी आपण कृतकृत्य झालं पाहिजे. यासाठी आपण काय केलं पाहिजे? आज बाबा आहे, बाबाच्या सहवासात राहून मी तयार झालो. या लोकांच्या सहवासात राहून आमचे पवन महाराज, इकडे गजबाबांची माणसं तयार झाली, माने साहेब. पण आज आम्हालाही कोणीतरी साथीदार पाहिजे. आता माणसं काही इकत भेटत नाही पाहिल्यासारखी, भाड्याला भेटते ते काही काढले काय भाडोत्री असते ते, बरोबर आहे की नाही? 10 लावले तरी तेवढाच आवाज, 2 लावले तरी तेवढाच आवाज, असे भाड्यातून माणसं असते. पण हाडाचा वारकरी आपल्या मंदिराचा टाळकरी अशा पद्धतीने जर कोणी मिळाले तर आमच्याकडे पाठवा. आमची झोळी सदैव तयार आहे. कशासाठी? आणि जर एकदा तुमचं लेकरू इथं आलं, आम्ही त्याला शिव्या वगैरे काही शिकवणार नाही, भांडणं करायला शिकवणार नाही. पण याच्यामध्ये जेव्हा ते दिसणं तर बोलू असे कपडे घालून जन्मांतराचा जो तुम्हाला सुख सोहळा पाहायचा ते पाप मिटन तुमचे ते याच्यामध्येच. काय आपलं मी आता बोलून गेलो, माझा आणि आपला जरी इथं दिसला अशा कपड्यावर तर ते पाहायचा आनंद काही वेगळाच आहे. आणि त्याला आई वडिलाची दृष्टी सुद्धा तशीच पाहिजे. त्याच्याकरता तुम्ही कीर्तन ऐकत चला, सोबत असले तर घेऊन याचा, बरोबर आहे का? आणि नसले तर झाल्यावर आम्ही याच्यात आणून सोडा असं तयार करा. म्हणजे काय होईल? हा संप्रदाय टिकून राहील. याची पायी आपण संतांनी आपल्याकरता आयुष्य वेचलं आणि आपण आपल्या आयुष्यामधले काही क्षुल्लक तास जेवण झाल्यानंतर तरी आपण काय करतो? मोबाईल पाहतो. आता प्रत्येक गावामध्ये झालेलं आहे, वाटेवर 10-12 माणसं बसतात, कोणी लुडो खेळतो, नाही तर कोणी आपापलं चालतं. शेजारच्याला कोणा बदाबदी मारलं जरी तरी काही घेत नाही, काही व्हॉट्सअप चालू असतं, इंस्टाग्राम चालू असतं. मी इंस्टाग्राम पाहतो, त्यामध्ये काय पाहिजे? नवीन चाली येते, पण मला गायन करता येत नाही, वाकडं तिकडे येतं, त्याच्यामुळे येतं आणि या लोकांच्या सहवासामुळे येतं. पण आज
आजची परिस्थिती अशी आहे की आज लोक नाव घेतात कशामुळं? ही कपडे घातल्यामुळं. हे कपड्याचा प्रताप एवढा आहे. पण तुम्ही जर खरंच वारकरी कधी झाले ना, देवही तुमच्यावर पुष्पवृष्टी करतील. हिची ताकद या वारकरी संप्रदायाची. त्यामुळे माणसानं काय करावं, सगळं सोडून द्या आणि वारकरी व्हा. बरेचसे लोक भेटतात, कोणी इथं बिल्ला लावतं. राग मानून घेऊ नका, लाईव्ह चालू आहे. ज्याने त्यांना आपल्या पद्धतीने करायचं. पण हात जोडून की काय, लागून या पाया विनवितो तुम्हा, तरी टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. पुढचं काय, मला पाठ नाही म्हणून. स्वर्गाचा सोहळा, स्वर्गात सगळ्यांना जायचंय. म्हणजे आपण इथं टाकतो, कोणी कैलासात गेलं, कोणी स्वर्गात गेलं. आता ज्याचं त्याचं असं त्याला माहित की आपण स्वर्गात गेलो, काही इथंच राहिलो नदीवर, त्याच त्याला माहित असतं. कारण की ते उचलते ना 4 जण, म्हणजे जोऱ्यात आवाज निघतो बा, देवाचं नाव घेते. आता म्हणणारे 2-4 जण आहेत, ठराविक असते प्रत्येक समाजात. ते आल्याशिवाय ते बाहेर काढता येत नाही. ते आले की मग ते आवरा आवरा तयारी करा, कोणी सांभाळून जातं, कोणी काही करतं. सगळं झालं, त्याला आंघोळ घातली की ते उचलायची तयारी करते. मग उचललं ना, 2 जण असतात, ते देवाचं नाव घेतात, राम बोलो भाई राम, असा मोठा नारा असतो. ते बेबी जेटापासून आवडते लगेच. तुम्हाला जर ऐकायचं कोणचा माणूस कैलासात गेला, स्वर्गात गेला, काहीच राहिला, नरकात गेला, जाऊ नये कोणा, तर ते पाहुणे मंडळी असते, त्याच्या माग गावात लोक असते पाहुणे, त्याच्या माग जाऊन उभं राहायचं. पण ते ती कीर्ती सुरू होती, एक एक वाखाणायला. आहे की नाही? हा कांता बोल चांगला अनुभव आहे आमचा. ढालक ढालक ढालक. तेव्हा कळत. त्यासाठी माणसानं कर्म याचे करावं की काय, गेले दिगंबर विश्वरूपी कीर्ती जगामा. कीर्ती माणसाची उरली पाहिजे, कीर्ती चांगली उरली पाहिजे. बरं, कीर्तीच्या मागं फार मोठा काय हा गुह्यार्थ धरलेला असतो. आणि ती कीर्ती कोणची? संतांची. या संतांचं पुण्यस्मरण साजरं काय करता. आपण इथं सगळं जमलेलो आहोत, आपण पुण्यस्मरण साजरं करत आहोत. माझ्यासारख्या पामालाकडे सेवा दिली बाबांच्या आदेशानं. बाबांचा आदेश म्हणावं लागेल त्याला, कारण की मी त्याला लायकीचा माणूस नाही. पण ते आता अंगावर पडलं की तुम्ही साथीदार आहे. हे मृदंग अलंकार आमचे राजभाऊ आहे, यांच्या हात जयवळचे बरोबर. ह्या तुमच्या सर्वांमुळे सगळं चालू आहे. असं माझी साथ द्या, मी 10 वाजेला बोललो पाहिजे. अशा पद्धतीने अभंग घेतलेला संत शिरोमणी सावता महाराज यांचा नामपर अभंग. पहिल्या दिवशी सेवा आहे, 7:30 वाजेपर्यंत समजत नव्हता अभंग कोणचा घ्या. शेवटी महाराजाला फोन लावला, कारण की बाबाचं मला भेव वाटतं या बाबतीत. बाबा फडकन आणले असते का, तुम्ही 1 महिन्यापासून समोर आला, तुका मोठे घेऊन आला, असं झालं. त्याच्यामुळे मग फोन लावला, माऊली अभंग कोणचा घ्या. पण या बा तुम्ही सावता महाराज जो नेहमी असता, त्यालाच कृपा केली तर होईल म्हणे, आणि इमारत फाळली तुमची, त्यामुळे तुम्ही सावता महाराज अभंग घ्या. काय करायचं कधी ज्ञानंद बाबा सावता महाराज त्याच्यामध्ये होऊन जाईल म्हणे. काय गपशप करायची, तुम्हाला जे येईल ते बोला म्हणे. तुम्ही फुटक आहे माणसात, त्यामुळे जे बोलाल ते बोलून जा म्हणे, बाकी 2 जण पाहून घेतील. अशा पद्धतीने अभंग घेतला. 47वे आपलं पुण्यस्मरण अशा पद्धतीने. तर नामाची या बळी न भिवू सर्वथा, काही काळाच्या माथा सोपी मारू. नाम प्रत्येक घेतो, आपापल्या पद्धतीने घेतो. आपापल्या पद्धतीनं आपापलं जे अधिष्ठान आणि जे आराध्य दैवत आहे, त्या आराध्य दैवाचं आपण काय करतो, दररोज नामस्मरण करतो, नाम घेतो. बरेचसे लोक असे की त्यांना जाब मिळाली तरी रामकृष्ण हरी म्हणतात, ठेस लागली तरी रामकृष्ण हरी म्हणतात. काही काही असे आनंद झाला तरी शिवी देतात, आणि दुःख झालं तरी शिवी देतात. याच्यामध्ये असं होतं की तिळ तिळ पुण्य साचा पडे. अशा पद्धतीने ज्याने तो नाम घेईन, तिळ तिळ का होईना, थेंब थेंब का होईना, ते पुण्य त्यामध्ये काय होईल, वाढत चालत. माणसाने एकच विचार करायला पाहिजे की जसं संत शिरोमणी सावता महाराज म्हणतात की नामाचं बळ, नुसतं नाम घेत नाही, ते नामाचं बळ. त्या बळाला आपण काय करावं की कळी काळ जो आपला प्राण, असं म्हणत नाही की आता बस झालं तुम्ही 100 वर्ष जगले, तुम्हाला अर्जलीत व्हा, उद्या तुम्ही येईन, तुम्ही विचार करा तुमचा प्राण मला दे सांगा, तर मग मला आजच सांगा मी पुढच्या हप्त्यात येईन, असं म्हणतो का तुम्हाला कधी? जर करून सोडतो तुम्हाला महिन्या अगोदरच, जर करून सोडतो.
सेवा करणारे मागचे बलवत्ता असले तर बरंच, नाही त्याच्यात घरापुढून जरी गेलं तरी वास येतो माणसा. बरोबर आहे का? इतकं जर करतो पाहिजे काळ. आणि काही काही कसे असतात, राम राम जय हरी म्हणलं, वाट्यावर बसलं की गेला जीव. काय कारण याच की याच्यामध्ये पुण्याचा वाटा असतो. माणसाने पुण्य करावं. पुण्य म्हणजे नुसतं अंगाला राग फासायची, गळ्यामध्ये बेबी लोक रुद्राक्षाच्या माळा घालायच्या किंवा तुळशीच्या माळा घालायच्या, पांढरे फटक कपडे घालायचे, डागणी गोड द्यायचा, इथं गण काढायला. आता भक्कम गंध लावते काही काही लोक, गंध लावायचे. देवपूजा करायची 4-4 तास, अगरबत्ती धुराला उरवायचं, पण कोणाला व्यवस्थित बोलायचं नाही. त्याची बाबांचा अभंग झाला, तू का म्हणे फार थोडा तरी परोपकार. थोडा परोपकार माणसाने केला पाहिजे, आणि हा परोपकार करून माणसाने त्याच ठिकाणी विसरून गेला पाहिजे. नेकी कर या मिळालं. नाही तर मग एखाद्या विद्यार्थ्याला चालता चालता एक पेन द्यायचा आणि व्हॉट्सअपच्या 50-60 ग्रुपवर फोटो टाकायचे की आज मी एका होतकरू मुलाला काय केलं, एक पेन. अरे वारकाला जर केस कापा ठरले आज 50 रुपये घेऊन आणता, 5 रुपयाचं पेनची काय किंमत, बरोबर आहे. तरी लोक इतकं करा, परोपकार केला पाहिजे. या परोपकाराची किंमत ही कोणाला समजते. त्यासाठी माणूस या नामस्मरणात पाहिजे, संतांच्या सहवासात पाहिजे. संतही आजकाल माणसाने जाणून परकून बॅटरीचा उजेड लावून केले पाहिजे, त्यांच्या सहवासात गेलं पाहिजे. आता दररोज टीव्हीवर 4-4 बातम्या येतात. अशा पद्धतीचे महाराज यांना झालेला साक्षात्कार आम्ही त्या जवळ गेलो कशासाठी, ज्ञानासाठी, आणि त्या दुसरं ज्ञान लावलं संसाराचं, विडंबना झाली. बरोबर आहे का? असे संत. त्यामुळं संतही अशी परकून करावं माणसानं. संतांमध्ये आजकाल भरपूर जमाती जाती पडलेल्या आहे, पण वारकरी संप्रदाय संत. आता संत राहिले नाही, पण हे महात्मे यांच्या सहवासात राहून स्वतःच्या जीवनाचा माणसाने काय उद्धार करून घ्यायला पाहिजे. कारण की 84 लक्ष येऊनी त्याच्या मागे आपल्याला शून्यही लावता येत नाही. राज महाराज बरोबर आहे का? शून्यही लावता येत नाही. एवढे जन्म आणि या जन्मांचा भोग असतो माणसाला. आणि हा भोग जर तुम्हाला सोडून घ्यायचा असेल किंवा याचा नायनाट करायचा असेल तर संत चरणाचे लागत सहज वासनेचे बीज जुळून जाईल. प्रमाण चुकलं मला हे, पण संतांचा सहवास आवश्यक. त्यांच्या चरणावर तुम्ही नोटांकन घाला. काय तुका म्हणे वाहू दयावरी भार, एकदा त्याच्यावर भार टाकून पहा. एकदा त्याच्यावर म्हणजे कोण होणार, आता आपल्याजवळ सध्याला सगळ्यात जवळ ज्ञानानंद बाबाचे, हे संतच करू शकतात. तुम्हाला जर म्हटलं आज मी महादेवाच्या मंदिरात गेलो, कालचा सोमवार होता, सकाळपासून बसलो, जेवणाची म्हणजे ताण भुकेची मला काय विसर पडून गेला, तिथं बसलो, वाटलं खरंच गेलो काय, तिथं जाऊन बसलो, महादेवाच्या पिंडीत सोडलंच नाही, तू आज मला दर्शन देण्याचं हे मुंडकर पिंडीवर फोडतो, शपथच घेऊन गेलो. झालं नाही होतं झालं. आणि खरंच जर महादेव समोरून आले काय होईल देवदान बाबाचं, चितड्या उडत्या नाही अंगायची, एवढी क्षमता आहे घ्यायची. बरोबर आहे का? आणि एवढं करता करता 4 वाजले आणि ध्यानाला, अरे आपली बायको स्वयंपाकाला लागली असं का, काय करत मग तिच्यावर गेलं सगळं वायाला. अशा 5 माणसाची निवारण केली पाहिजे. तो भक्त आणि त्या भक्ताला देव जवळ करतो. अशा पद्धती एवढं आपण करू शकत नाही. त्यासाठी मग काय करायचं की देवाने आपल्याकरता अवतार घेतली संत. कलियुगामध्ये काय माहिती का, जप तप शक्य होत नाही.
तशा जागा बी राहिल्या नाही, सगळीकडे अतिक्रमण झालं, जंगल तसे राहिले नाही. बरं जंगलात गेलं तर आपल्याला भीती वाटते, बरोबर आहे का? त्यासाठी संत जन्माला आले, संतांनी अवतार घेतला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव. आपण जड आहोत, जड तरी जिवंत. कारण की काय, हा भोग भोगण्यासाठी आपल्याला देवाने जन्माला घातलेले. हा भोग आणि या भोगाच्या कारणाला आपण इथं काय जन्माला आडलो. लोक म्हणते नाही आमचं नशीब फुटकं आहे, आमच्या नशिबामध्ये असं होतं. पण एकदा त्याच्यावर विश्वास टाकून पाय, चांगल्या संतांच्या चरणावर जाऊन लोटांकन घाल. संत काय करतात, माझा तर सोडून देत नाही, तिथपर्यंत नेऊन घालतात. कुठपर्यंत, बँकेपर्यंत. विड्रॉल भरून देते संत, नाही का पिनकोड टाकून देते. संत कशाचीच गरज लागू देते. तिथं गेलं की संत काय करतात, मोक्षपदा नेऊन घालतात. ते संत चिरशांती स्वरूप म्हणजे संत, परम शांती असते संतांच्या अंगी. आणि ते स्वरूप ते संत, ते संत ज्ञानानंद बाबा, संत शिरोमणी सावता महाराज. आपण कधी काळाच्या माथा सोटे मारू, सोटा समजतो आसूड. आपण आता पेरणी टाइम निघून गेला, बरेचसे लोक दुबार पेरणी करून आली. आसूड हा बैलाला मारला जातो. पहिले माणसांना मारला याचा आसूड, गुलाम लोक त्यावेळेस त्यांना आसूड मारलं, त्याला आज सोटे म्हणतात. सावता महाराजांनी ते सोट्याची भाषा वापरलेली. कधी काळाच्या माथा सोटे मारू, सोटे मारू कशाच्या पदावर हो, नामाच्या पदावर. नाम चांगलंच, नाम हे चांगलं आहे, सोपं आहे आणि कधीही घेता येतं ना. उठताना बसताना नाथांचा अभंग आहे. हरी बोला खाता, हरी बोला गाता, उठता बैसता हरी बोला. एवढं काही तर भांडता कांडता सुद्धा हरीच बोला. कोण म्हणतात, शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. एवढी त्यांनी आपल्याला काय दिली, सुलभ करून दिलं, सुफल करून दिलं. म्हणजे काय, हा मार्ग इतका सोपा करून दिलेला आहे. नाही जमलं लागून या पाया विनवितो तुम्हाला, खरी टाळी बोला मुका. तुमच्या पाया पडत आहे संत. कशा करता, कशा करता. आज समजा एखादा माणूस संतांच्या सोबत राहून, त्यांच्या समोर म्हणजे सोबत राहून, त्यांच्या सहवासात राहून मोठा झाला. आज बरेचसे विद्यार्थी आनंद दिला की ते ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या अभंगावर त्यांनी मोठमोठे बंगले बांधले, गाड्यात फिरवावे. पण त्यावेळेस तुकाराम महाराज मनात आलं होतं की याच्या गाडीवर माझं नाव राहावं. यांच्यामुळं मी आज एवढा झालो. आज आपण आईची पुण्य आहे, बाबाची पुण्य आहे, अण्णाची पुण्य आहे, दादांची पुण्य. आपण भरपूर लिहितो. द्यायला काय भेटेल लोक रिकामी जास्त लिहून टाकायचं. कधी लिहिलं गाव, काही काही लोक लिहितात संत कृपा, संत कृपा. त्याच्या आगात एकही संतांचा गुण नसतो, संत कृपा. पण आतापर्यंत संतांनी असं विचार केला असता तर मला नाही वाटत एवढे अभंग आणि एवढा संसाराला लात मारून आपल्याकरता एवढं करून ठेवलं असतं. ते संत आहे. विठाला 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 संत. त्यासाठी या संतांचे पुण्यस्मरण, समाधी सोय हे आपलं परम कर्तव्य आहे. नाही आम्ही वारकरी येत, मग आता ज्ञानानंद बाबाची समाज पुण्यतिथी सोहळा आला म्हणून आमची जायलाच पाहिजे. तुम्ही यायलाच पाहिजे, आपण सर्वांनी यायलाच पाहिजे, सर्व करायलाच पाहिजे. कारण की यांनी आपल्याकरता स्वतःच काय केलं, आयुष्य वेचलेलं आहे. ते संत. आणि त्यांनी काय सांगितलंय, फक्त नाम घ्या, उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण हरी म्हणा. आणि काय पाहिजे, भोजना मागती तुप पावशेर. पावशेरच पाहिजे, दीड पावशेर पण पक्का पावशेर पण नको, नुसतं पावशेरच पाहिजे. आता पावशेर तूप काय केलं लोक म्हणत आमच्या घरी डाळ पण नाही, तर ते तूप नाही लागत. संसारातला एक विषय लागत नाही. तुमचा भाव पाहिजे तेवढा, किती थोडा पाहिजे. आणि त्या थोड्यामध्ये एवढं गोड करतात. ती जमात म्हणजे संत, ती जात म्हणजे संत. त्यासाठी माणसाने संतांच्या सहवासात, संतांनी सांगितलं की नामावर माणसाने काय करायला पाहिजे, भर द्यायला पाहिजे. नाम कसं घ्यायचं, नाम अगदी सोपं आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, सोपं आहे. हे सोपं नाम माणसाने घ्यायला पाहिजे. उगाच संस्कृत मधल्या काही शब्दांची बडबड करतात. आता मी म्हणत नाही, पण संस्कृत मध्ये बोलताना एखादा शब्द, एखादा अनुस्वार जरी चुकला तरी त्याचं फळ हे दुसरंच मिळतं, हे त्याच्या विपरीत जातं. मंत्र जोये थोडा तो धडची होय मेढा.
एवढं मराठीत सांगितलं, नाही जमत, नाही जमत, जमतच नाही. बरेचसे लोक लगे जेवायला बसले संस्कृत मधला श्लोक म्हणायचा, त्या शेजारी 2 वर्ष 5 वर्षाचा नातो असं नेमकाच बोलायला लागतो. आता लहान लेकराची काय अवलोकन शक्ती भरपूर असते, एकदा मनात फिट झालं की तेच ते तोतऱ्या भाषेत बोलतं. पण त्या मंचाचा प्रताप असा आहे, त्या प्रतापाला माहिती नसतं की लहान आणि जे काय प्रताप घडतो नंतर ते समोर पाहायलाच मिळतो. लहानपणी लय मस्त होतो, हरिपाठात जायचं, कीर्तनात जायचं असं म्हण. पुढे मग काय झालं काय माहित, हिसकला त्याचा. बरेच लोक म्हणा, अहो आम्ही असं लग्न लावलं, 12:30 टाइम होता, 12:30लाच नवरी हार घातले, पण बामणात दात पडले होते. मंत्रच आहे थोडा, तो धडची होय वेळा कशा करता की त्या माणसात फक्त नाम जपलं पाहिजे. संत शिरोमणी स्वामी सांगतात की काय, कधी काळ जो काळ माणसाला जर्जर करून मारतो, या 84 लक्ष येवणीच्या कचाट्यातून आपल्या कचाट्यामध्ये आपण ओढतो. प्रत्येक येवणीचा आपल्याला भोग भोगावा लागतो, घ्यावा लागतो, भोग भोगावा लागतो. त्याच्यामध्ये आनंद अडचणी असतात, आनंद दुःख भोगावं लागतं. आणि हा सर्व दुःखाचा आपल्याला याच्यामध्ये आपली सुटका होण्यासाठी ते एकच पर्याय आहे, ते संत. आणि ते संत आपल्याला जो उपदेश करतात ते अभंगाच्या पहिल्याप्रमाणे भजन भीष्म भीष्माच्या सारखंच प्रमाण असतं तुमचं. आणि आनंद एवढा आहे की तुम्ही आज माझ्यासारख्या ब्राह्मणांचे कीर्तन उभे, वय भरपूर आहे, एवढा आवाज जात नाही कोणाचा, मग ते काढतात.
आणि डॉक्टरांना नाही सांगितलं आहे की एवढा आवाज करा, तरी आणि नामाची ताकद आहे बरं, टाळ्या वाजवा त्यात. ही नामाची ताकद आहे, एवढी ताकद फक्त संत देऊ शकतात. आणि खऱ्या संतांचा गुरुमंत्र घेतला, त्यांच्या सहवासात राहिलं तर अशी ताकद येते. आज संत गल्लोगल्ली पडलेले आहे, दगड काढला की संत बाहेर. आणि अशा संतांच्या कोणच्या जे संत सामर्थ्यवान नाही, या संतांच्या सहवासात जर तुम्ही राहिले तर तुमच्या जीवनाची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी माणसाला काय करायला पाहिजे, चांगल्या संतांचा सहवास घ्यायला पाहिजे. संत म्हणजे कसे हो, त्याच्या अंगावर भगवे कपडे, गळ्यात माळा आहे भरपूर, पायात चपला नाही, ते संत आहे का? संत कोण होते? संत शिरोमणी सावका महाराज किंवा ज्ञानानंद महाराज. त्या काळामध्ये या लोकांना बऱ्याच वेळेस असं झालं की उपवास धरावा लागला आहे. तो काळ होता, या लोकांना उपवास धरावा लागला आहे, परिस्थिती नव्हती. पण अवतार, हा अवतार किंवा हे जीवन हे सामान्य लोकांसाठी, अज्ञानी लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश करायचा, काय प्रकाशाचा सूर्य आणायचा आणि त्यांचं जे जीवन आहे हे काय करायचं, कसं करायचं, प्रकाशमय करून टाकायचं की त्याला कुठलीही अडचण आली नाही पाहिजे. नंतर ते हे संत, त्या संतांचा हा अभंग, नामाची बळे, नामाचं बळ, नामाचं बळ. तरी अभंग आलो नाही, हा अँगल चांगला आहे, याच्यावर किती वजन ठेवा, कारण की आपल्याला माहिती आहे ताकद किती म्हणून. पण काय ती कपॅसिटी माहिती आहे माणसाला. माहितीचं असं धरून तर माणूस उभं राहून चाललं जरी ते वाकणार नाही, पण एखाद्या हत्तीन जरी याच्यावर पाय दिला त्याचं काय होईल, काय की चेपून जाईल. पण नामाचं बल, काय बल, हे बळ एवढं आहे की कधी काळ सुद्धा काय करतो, हे कधी काळाच्या असं श्रीकृष्ण भगवंतानं त्या नागाच्या, कोणचा नाग होता तो, कालिया, कालिया, कालिया शेषनाग विष्णूचा आहे, तुमच्यावाला आहे ते. कोणाचा कोणाला देवर आहे काय, ते कालिया. आणि त्या कालियाचं मर्दन केलं, कसं केलं, त्याच्या डोक्यावर नाचलेलं भगवंत. तसं नामाच्या बळानं आपण नाचायचं नाही, त्याच्या माथ्यावर, त्याच्या डोक्यावर आपण काय सोटे मारण्याची ताकद या नामामध्ये. न भिवू सर्वथा. बरेचसे लोक, आता म्हातारे लोक अजूनही शेतात जाऊन झोपतात आणि आपल्याला नाही गेली तर घरात भीती, मलाच भीती वाटते, घरात भीती वाटते माणसं अभिषेक नसलं. आणि ते लोक शेतात जाऊन झोपतात, कारण का त्यांनी हे सर्व पाहिलेलं आहे, हे सर्व जाणलेलं आहे, म्हणून भीती वाटते. आपल्याला भीती वाटते कारण आपले पाहिले नाही, जाणलं नाही. पण हे पाहाय करता, जाणाय करता, याचा अनुभव घ्याय करता कोणाला तरी तुम्हाला विचारावं लागेल ना अगोदर जाऊन. आणि तो सांगणारा माणूस जर त्या पद्धतीचा असला तर ठीक, तो दुसऱ्याच भलत्या मार्गाचा असला तुम्हाला दुसरीकडे नेऊन घालत. जायचं होतं जालन्याला, जाऊन आले केलं, असं व्हायला नको. त्यासाठी माणसाला चांगला, चांगल्या पद्धतीचा गुरु, गुरुच्या नंतर तो संतही पाहिजे, निस्वार्थ भक्ती करणारा पाहिजे, आणि तो आपल्याला चांगला मार्गदर्शन दाखवल याची आपल्याला गॅरंटी पाहिजे. म्हणून न भिवू सर्वथा, कधी काळाच्या माथा सोटे मारू, लगेच मारू, उद्या पाहू, परवा दिवशी पाहू, मारू असं नाही. आणि एवढे जाऊन सावता महाराज म्हणतात की काय, की त्याच्या माथा सोटे मारू. पण जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात की नामधारकाच्या शिवेवर सुद्धा काय, नामाच्या बळावर इतकं ताकद आहे नामाच्या बळाची की नामधारकाच्या शिवेवर सुद्धा तो यम धर्म येऊ शकतो. कशासाठी, त्याच्या मागे सुदर्शन चक्र जे हे लागतं, तो नामधारक, तो नामधारक नामाच्या बळावर काहीही करू शकतो. अशा पद्धतीने हे नामधारक संतांच्या सहवासात राहून, ज्यांनी नाम जप केला, ज्यांनी नामाचा अर्थ समजून नामाच्या पद्धतीनं किंवा नाम जपत जपत स्वतःच आयुष्य वेचून राहिले, त्यांच्या मनामध्ये असलेला हा आनंद काही वेगळाच असतो. अपरिमित जो आनंद किंवा याची गणनाच नाही, तो आनंद जर माणसाला भोगायचा असेल तर त्याने संतांच्या सहवासात राहावं. आणि ज्याला या संसाराचा आनंद भोगायचा आहे त्याला तुमच्या आमच्या सोबत राहावं. म्हणजे त्याची दुःख यांना सांगायचे, म्हणजे त्यांना आपलं सांगायचं आणि यांना त्याचं सांगायचं, का आपापल्या घरातच सांगायचं, आज असं झालं, उद्या तसं झालं, आमचं असं म्हणतात, तुमचं तसं म्हणतात. हे दररोज चालू आहे, या गोष्टी दररोज चालू आहे. पण नामाचं आपण जप करत असताना किंवा नाम जपत असताना संतांच्या सहवासात जो माणूस राहिला, तो माणूस या फालतू गोष्टीकडे लक्ष देत नाही. तो काय विचार करतो की आपण आपल्या ह्या जीवनाचा उद्धार कसा होईल. कैमे उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण.
का शेजाऱ्याची कृपा झाली म्हणून इमारत फळाली असं म्हणलं कोण नाही. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारीने देवा. त्या ज्ञानेश्वर माऊलींचं काय, त्या ज्ञानेश्वर माऊलींचं जीवनचरित्र पाहून ऐकून ते तुकाराम महाराज अवतारच आहे म्हणा, पण ते सांगितलेल्या पद्धतीनं त्यांनी स्वतःचं आयुष्य झोकून दिलं आणि आपल्याकरता जीवन व्हायचं. तुकाराम महाराज अशा पद्धतीने या संतांचा एवढं करून सावता महाराज काय सांगतात अभंगा दुसरं प्रमाण सांगा. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, वैकुंठीचा देव आणूया थोडीला तोड झाली हेच तुमच्यामध्ये काय झाले कबाब में हड्डी असं काम झालं. अशा पद्धतीने काय वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, नुसतंच काळाच्या माथ्यावर सोटे मारून जमणार नाही. काय भक्ती एवढी आचार झाली पाहिजे, पण कोणाच्या सहभागातून, संतांच्या सहवासातून. कोर्टात गेले तुम्ही समजा जायचं तर काम पडलं नाही पाहिजे कोणा, पण समजा गेलेच तर डायरेक्ट जजकडे जाता का, अरे यार आपलं असं काम होतं, याचे माझी भांडणं आली, तू आता काय कर, मला न्याय करून दे, याला जेलात टाक आणि मला मोकळा कर, मला इज्जत वरी कर लगे. असं झालं कधी? वकील पाहावा लागतो, चांगला पाहावा लागतो की यानं अदालत निदान 2-4 केस जिंकले असं, किंवा याचे निकाल चांगले लागले असते. एवढं करून कमी पैशावाला लागतो आणि नंतर तुमचा खटला सुरू होतो. या खटल्यात जाऊन नंतर जो निर्णय घेईल तो कोण लावतो? जज लावतो. तो जज म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा. आणि जो वकील
ते म्हणजे कोणी सगळे संत, या सर्व संतांची माझी म्हणजे कोणी हे आपलं वकील पत्र घेऊन तिथपर्यंत जातात. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसताना त्यासाठी माणसाला संतांचा सहवास आवश्यक. संतांचा सहवास आणि जे संत सांगतील ते. संताला काय पाहिजे? वारकरी व्हा, वारकरी व्हा, पंढरीची वारी करा. आणि 29 जे पर्व काय सांगितले, 29 ना बाबा देवदास बाबा, 29 पर्व काय मला माहिती आहे. 24 एकादशी येते पण बाकीचे पर्व काय नाव माहित नाही. काय ते वामन जयंती, रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि शिवरात्री. बरोबर आहे का? परवा दिवशी ऐकलं बाबाच केलं. खिशातलं काही नाही आपल्याजवळ, पण हे सर्व म्हणजे आता बाबाची कृपा आहे. हे पर्व काळ माणसाने काय केलं पाहिजे? याचं व्रत करायला पाहिजे. त्या ठिकाणी तुकाराम महाराज, आभा व्रत एकादशी